साठी जो टॉस कॉइन वापरलेला आहे तो अर्थातच गणेश स्पोर्ट्स खोपोली तुषारजी धुमाल यांच्या विद्यमानाने तो पुरवण्यात आलेला आहे. आपलं तुषारजी धुमाल मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेदरम्यान आपण इथे दाखल झालात आणि कृष्णा भवरे यांच्यावरचं जे प्रेम आहे ते प्रेम आज मात्र तुम्ही सिद्ध केलात आणि खरोखर हाकेला साथ देणारे व्यक्तिमत्व तुषारजी धुमाल. स्पर्धा कुठली का नाही असू द्या परंतु एक अप्रतिम समालोचन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. चला दोन्ही टीमचं 12th मॅनर. पळसदरी टीम चला 12वे प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवा. पुण्यनगरी पलसाई पलसरे आणि त्यांच्या विरोधात जुई 11 होराले. मॅच इज नाव स्टार्ट. पहिलाच बॉल डीप मिड विकेट मध्ये पुरोहित बॉलला उचलतोय फेकतोय तोपर्यंत मिळते ती फक्त आणि फक्त एक. सेमीफायनल नंबर 1 या स्पर्धेचा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पलसाई पलसरे आणि त्यांच्या विरोधात जुई 11 होराले. टॉस जिंकला या मॅच मध्ये जुई 11 होराले संघाने आणि प्रथम फिल्डिंगचा निर्णय स्वीकारलाय. प्रथम बॅटिंग करतोय तो पुण्यनगरी पलसाई पलसदरी संघ या मॅच मध्ये. पहिल्याच बॉल मध्ये एकेरीनं साईराजनं स्ट्राईक रोटेट केले. अमोल दरेकर ऑन स्ट्राईक. स्वीप करण्याचा प्रयत्न पॅडवरती आदळलाय. पंचांकडे लावली अपील. विश्वास कमी होता उत्साह जास्त होता अपील मध्ये. पंच सांगतात फलंदाज नॉट आउट. डॉट बॉलचे होते सांगतात. 2 बॉलमध्ये धावसंख्या 1. याच मैदानावरती अमोल दरेकरच्या बॅटमधून 36 बोर्डे प्रीमियर लीग मध्ये अर्धशतकीय खेळी पाहिले परंतु या 2 ओव्हरच्या मॅच मध्ये एक विस्फोटक बॅटिंग हवी आहे आपल्या गावासाठी. तोच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये. डाऊन द बॉल विकेट कीपर कॅच ड्रॉप केले. महत्वाचा फलंदाज बाद होऊ शकला असता. दुसरीसाठी निघालेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 फलंदाजांमध्ये सिंगलला दुहेरीमध्ये परिवर्तित केलं. हेच तर क्रिकेट 2 षटकांचा सामना आहे. जितक्या धावा जमवता येतील तितक्या धावा जमवणं फार गरजेचं आहे आणि असं असताना सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. कॅच ड्रॉप झाल्यानंतर क्रिकेटमध्ये चुकीला नाहीये माफी आपण सातत्यानं अनुभवलंय आणि इथे मात्र धावा मिळत आहे. 2-2च्या मदतीनं धावसंख्या 3 आकड्यावरती. बॉल देखील संपले 3. धावसंख्या आहे 3. अद्याप तरी सिंगल डिजिट स्कोर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. मागील सामना कोण विसरेल. 2 बॉल्सचा 1 बॉल मध्ये षटकार ठोकला. खरं तर जबरदस्त बॅटिंग. बॅकफुटला जाऊन सेन्सिबल पुश केलाय. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. बॉलला उचललाय. एकच मिळेल. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. मागील मॅच मध्ये 32चं टार्गेट असं वाटलं होतं की धावा सहज डिफेंड होतील. त्यानंतर 2 बॉलमध्ये 6ची आवश्यकता असताना येणारा षटकार खरं तर मनीष बारसकरच्या मेहनतीला मिळालेलं खरं यश होतं. षटकार लगावला होता फलंदाज सुजलनं परंतु त्या सुजलचा षटकार मनीष बारसकरच्या मेहनतीला काहीतरी दाखवत होता त्या मॅच मध्ये. खरं तर जबरदस्त मॅच. यानंतर ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहताय जबरदस्त विकेट किपिंग कलेक्शन बहारदार आणि त्यानंतर कार्यक्रम योग्य टप्प्यावरती केला. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात साईराज होतोय बाद. स्टंपिंगच्या स्वरूपात माफ करा. 4 या धावसंख्येवरती पहिला धक्का बसतोय खरं तर पुण्यनगरी पलसाई पलसदरी संघाला या मॅच मध्ये. 5 बॉल संपले. धावसंख्या आहे ती 4. मोठं लक्ष उभा राहावं लागेल. मागील मॅच हाय स्कोरिंग मॅच देखील चेस झाली आणि त्याचा विचार करत असताना आपल्या गोलंदाजीचा अभ्यास करत एक सन्मानजनक टार्गेट पर्यंत पोहोचणं आता पुण्यनगरी पलसाई पलसदरी संघाला देखील तितकंच महत्वाचं आहे या मॅच मध्ये. नागेश आलाय न्यू बॅटर. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे पुण्यनगरी पलसाई पलसदरी संघाचा. गरज आहे आता चांगल्या फटक्यांची. हा फटका बॅकफुटला जाऊन हुक केलाय. वॅकेंड एरिया 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. प्रयत्न सफल. बॉल कन्वर्ट होतोय डीप फाईन लेग मध्ये. सीमा पार येतोय. हा दर्जेदार चौकार.
खर तर या दोन बंधूंची प्रचंड मेहनत, या पाचही रात्रीमध्ये दोन बंधूंनी आपल्या खांद्यावरती या स्पर्धेचा भार उचलला आणि त्यांना देखील मिळालेलं बरेच जणांची साथ आणि त्यातून एकवटलेलं खऱ्या अर्थानं हे नेत्रदीपक आयोजन. खरं तर ही स्पर्धेची सुरुवात आहे, यावर्षी प्रथम पर्व आहे, परंतु ही स्पर्धा निरंतर घडत राहील. दुसरं पर्व आहे, माफ करा, परंतु ही स्पर्धा अतिशय निरंतर चालत राहील हीच अपेक्षा या दोन आयोजकांना आपण देऊयात. भरपूर साऱ्या शुभेच्छा. दोन बंधूंची दमदार मेहनत आणि त्यातून उभं राहिलेलं खऱ्या अर्थाने दिमागदार आयोजन आणि खऱ्या अर्थानं आश्वासन दिलंय आयोजकांनी देखील, संतोषदादा भवरे आणि त्याचप्रमाणे कृष्णदादा भवरे यांनी, की पुढच्या वर्षी मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक असेल अशी देखील शाश्वती आता नुकतंच आमच्यापर्यंत पोहोचले. आज आपण मॅन ऑफ द सिरीज साठी खरं तर रिफ्रिजरेटर पाहतोय, त्यानंतर पुढील पर्वात बाईक असेल असंच आश्वासन. ट्रेडमार्क शॉट अमोल दरेकरचा, कॅश ड्रॉप केल्यानंतर चकमेवरती मीठ सोलणारा अमोल दरेकरचा ब्रँडेड चौकार. स्वाभिमानाची अभिमानाची स्पर्धा हायच बरं, स्वाभिमानाची अभिमानाची स्पर्धा हायच बरं. भीमतेज क्रिकेट संघाचा शिवसेना चषक हाय तो एक नंबर, वडवीर गावाचा शिवसेना चषक गाजतोय एक नंबर. भीमतेज क्रिकेट संघाचा शिवसेना चषक हाय तो एक नंबर, वडवीर गावाचा शिवसेना चषक गाजतोय एक नंबर. महत्वाच्या 4 धावा येत आहेत. रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता अमोल दरेकरचा, ट्रेडमार्क शॉट आहे, परफेक्ट टाइम वरती तो खऱ्या अर्थानं स्वतःला झोकवतो या फटक्यामध्ये. त्यानंतर डीप पॉइंट मध्ये खाली इलाका आणि त्याचाच फायदा घेतलाय. सरळ बॅटने धावा येत नाही, त्याच कारणास्तव एक कौशल्यात्मक फटका सजवण्याचं धाडस मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन अमोल दरेकर. 4च्या मदतीने धाव संख्या ती 12. पहिल्याच बॉल मध्ये पुरोहितचं स्वागत केलं या चौकारानं. नवीन बॉलची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये. चला टाइमपास करू नका प्लीज. 12 या धावसंख्येवरती एक गडी बाद आहे. पहिल्याच बॉल मध्ये स्विच इट स्टाईल आला हा चौकार. धावसंख्या ती 12. पुरोहितचं स्वागत केलं या चौकारानं. आता 5 बॉल पुरोहित कशा रीतीनं फेकेल यावरती आता देखील लक्ष आहे, कारण पहिल्याच बॉल मध्ये प्रेशर आला. आणखी एक बॉल पूर्वा मैदानाच्या आतमध्ये. अजून एक दे ना. सेमीफायनल नंबर 1 चा आनंद घेत आहे तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. केटीसी लाईव्ह इव्हेंटद्वारे जे प्रेक्षक या सेमीफायनल नंबर 1 चा घर बसल्या आनंद घेत आहेत, त्या प्रेक्षक मायबापांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. नागेश उघडासाठी पारितोषिक आहे, तर त्यानं षटकार ठोकला तर आमचे संजयजी वाघमारे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. दिलदार व्यक्तिमत्व आज दिवसभरात दिवस रात्रीमध्ये, खरं तर या रात्रीमध्ये पारितोषिक प्रत्येक खेळाडूसाठी लागवत आहेत. खरं तर त्यांचं देखील आपण हार्दिक आभार व्यक्त करूयात. नेक्स्ट बॉल व्यवस्थित बॅटवरती नाहीये. बॅक टू द बॉलर. स्ट्रोक एक तर कम्प्लीट डायरेक्ट हिट. दुसरीसाठी निघालाय अमोल, पुन्हा थांबवलंय. खरं तर अतिशय सर्कल क्रॉस करून गेला होता नागेश आणि त्याच कारणास्तव दुसरीचा प्रयत्न झालेला नाहीये. एकीमध्ये समाधान आहे. चेक केलं जाईल खरं तर थर्ड अंपायर साठी. बॅट्समन सेफ आहे, रन मिळते ती 1. नागेश उघडा आता ऑन स्ट्राईक आहे, त्याच्यासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज षटकारासाठी संजयजी वाघमारे यांच्याकडून, ज्यांच्याकडून खऱ्या अर्थाने इतकी सुलभ विकेट या स्पर्धेसाठी सजवले, अति मेहनतीनं खऱ्या अर्थानं त्यांनी उभी केली ती विकेट. त्यांच्याचकडून पारितोषिक नागेश उघडासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज. कोणत्याही स्पर्धेमध्ये कोणत्याही मैदानावरती विकेट किती महत्वाची असते तुम्हा आम्हा सर्व खेळाडूंना माहिती आहे. जबरदस्त ही विकेट. स्लॉट मध्ये नागेश उघडाचा फटका हवेत, क्षेत्ररक्षक खाली आलाय, पकडले कॅच. नागेश उघडा हॅज टू डिपार्ट.
रूल ब्रेक झालाय. बॅटिंग क्रॉसिंग आणि त्याच कारणास्तव आता 2 धावांसाठी पॅनलाइज व्हावं लागेल या मॅच मध्ये पुण्यनगरी पलसदरी संघाला. या चुका आहेत. बबलू आलाय. बबलू साठी देखील 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे संजयजी वाघमारे यांच्या वतीनं. कौतुक केलं पाहिजे संजय वाघमारे यांचं देखील. ही सुलभ विकेट बनवले. खरं तर फलंदाजांसाठी देखील तितकीच क्रुशियल ही विकेट आहे आणि त्यानंतर गोलंदाजांसाठी देखील तितकीच क्रुशियल ही विकेट आहे आणि याचं ताळमेळ साधलाय. खरं तर आज व्यासपीठावरून आनंद घेत आहेत. खरं तर ते संजयजी वाघमारे यांचे देखील हार्दिक हार्दिक असा आभार मी व्यक्त करतोय. बबलू उघडा आलाय. 2 धावांची पॅनल्टी. 2 षटक संपल्यानंतर आपण मायनस करू. 4 बॉलचा खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉलचा खेळ संपलाय. बॉल नंबर 4 आल्या आल्या बबलू उघडाचा फटका. क्षेत्ररक्षक आहे. वेल जजमेंट आणि ते पकडले कॅच नीरजनं. आल्या पावली बबलू उघडा देखील परततोय माघारी. मला स्वतःवर प्राऊड होतो. माझी जी बोल दादा. चलो मॅचला करूया सुरुवात. अंतिम 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पुरेच्या पहिल्याच बॉलमध्ये चौकार आला. त्यानंतर सिंगल स्ट्राईक रोटेट झाली. त्यानंतर पुन्हा नॉन स्ट्राईक एंड वरती आता थांबला या मॅच मध्ये अमोल दरेकर. 2 लगातारचे विकेट. ऑन विकेट हॅट्रिक पुरोहित. बॉलिंग मार्क वरती. न्यू बॅटर मिहिर आलाय मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल टाकलाय मिहिरच्या विरोधात. रनआउटच्या स्वरूपात मिहिर मात्र इथे होतोय बाद. आल्या पावली रनआउटच्या स्वरूपात ही विकेट आहे परंतु तिसरी सलग विकेट जाते पलसाई पलसदरी संघाच्या. आता एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या आहे ती 13. सोनावले रुईचा मोरेचा आयोजन लाखनोल्याचं. खालापूर तालुक्यात वडवीर गावाचा चषक आहे लाखाचा. सविन मोरे सोबतीला प्रेम यश हाय समीर. सविन मोरे संगतीला प्रेम यश हाय समीर. बिनतेज क्रिकेट संघाचा शिवसेना चषक आहे तो 1 नंबर. वडवीर गावाचा शिवसेना चषक गाजतोय 1 नंबर. बिनतेज क्रिकेट संघाचा शिवसेना चषक आहे तो 1 नंबर. थोडीसे 13 धावा आहेत. अंतिम बॉल शिल्लक आहे या षटकातील. ओव्हर नंबर 2 स्लॉगचे षटक अंतिम बॉल या इनिंगचा घेऊन येतोय. पुरेचा बॉल अमोलला समजलाच नाहीये. अप्रतिम बॉल फेकलाय. 1 मोर डॉट बॉल. रनआउटच्या स्वरूपात आणखी एक फलंदाज बाद. आता धावसंख्या 13. येणारे 12 बॉल 14 धावसंख्येची गरज आहे मेगा फायनल मध्ये पोहोचण्यासाठी जुई 11 होराले संघाला.
द टॉस बॉक्स. सेमीफायनल नंबर 2 इन ऍक्शन मध्ये आपल्या समोर येईल. लवकरात लवकर या दोन्ही टीमच्या कॅप्टन. चौदा धावसंख्येची गरज आहे. चला, जय हनुमान चावणे संघाचा कर्णधार उपस्थित आहे. मी विनंती करतोय क्रिस्टी कृत्या 11 करसुंडी संघाचा कर्णधार या लवकरात लवकर. सेमीफायनल नंबर 2 चा टॉस केला जातो. या स्पर्धेचे मुख्य प्रणिते कृष्णाजी भवरे यांच्या शुभ हस्ते. टॉस जिंकलाय जय हनुमान चावणे संघाने. डिसिजन पेंडिंग. मेगा फायनल मध्ये पोहोचण्यासाठी दोन संघ एकमेकाच्या विरोधात हात करतायत. एकीकडे पुण्यनगरी पलसाई पलसझरी आणि त्यांच्या विरोधात जुई 11 होराले. टॉस जिंकला होता. प्रथम फिल्डिंगचा निर्णय जुई 11 होराले संघानं स्वीकारला. 13 पर्यंत रोखलं पुण्यनगरी पलसाई पलसझरी संघाला. आता त्यात 14 धावसंख्या करायच्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये. कोण जिंकेली मॅच. सेमीफायनल नंबर 1 या स्पर्धेची पहिल्या सेमीफायनलचा थरार तुम्ही पाहताय. कोण मेगा फायनल मध्ये पोहोचणार. सेमीफायनल नंबर 1 इन ऍक्शन मध्ये ऑनगोईंग मॅच. 14 धावसंख्येचं टार्गेट. जुई 11 होराले संघ इन ऍक्शन मध्ये बॅटिंग मार्क वरती उतरलाय. लक्ष छोटं नाहीये, लक्ष मोठं नाहीये. आपल्या गोलंदाजीच्या विश्वासावरती, बलावरती या मॅच मध्ये पहिल्याच षटकात पुनरागमित होईल का पुण्यनगरी पलसाई पलसझरी संघ या मॅच मध्ये, की पहिल्याच षटकात विजयाचा डंका वाजवण्याचं सामर्थ्य ठेवेल बॅटिंग करणारा जुई 11 होराले संघ. बरंच काही सांगून जातोय हा सामना. बरंच काही दाखवेल का सामना. क्रिकेटचे रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ पुन्हा दाखवेल का. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं, काही बिघडू शकतं. विश्वास सामर्थ्याचा खेळ, खेळ जिद्दीचा, खेळ मातीचा. या करूया स्वागत या सत्राचं. 12 बॉल 14 धावसंख्येची गरज. पहिलाच बॉल लोअर फुलटॉस हवेत. लॉंग ऑन ला केली आहे नागेशने चुकी आणि याचाच फायदा. जीवनदान पहिल्याच बॉल मध्ये. सुरुवात चांगली झाली असते. हा झेल जर कदाचित पकडला असता. कैलास बॉलिंग मार्क वरती आहे. पहिल्याच बॉल वरती चान्स क्रिएट केला होता कैलासनं, परंतु कॅच ड्रॉप केली आहे. पहिल्याच बॉल मध्ये सिंगल. प्रत्येक धाव महत्वाची आहे मॅच मध्ये. फिल्डिंग आहे बस चांगलं असणं गरजेचं आहे आणि असं असताना पहिल्याच बॉल मध्ये संधी दिली आहे फलंदाजाला या मॅच मध्ये. कैलास 08 जर्सीनं बॉलिंग मार्क वरती स्कूल एंड कडून. सेमीफायनल नंबर 1 हा तुम्ही पाहताय. दुसरा बॉल अक्रॉस द बॅट न मारण्याचा प्रयत्न. फ्लिपर टाईप न बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. बॅट आणि बॉलचा संयोग जुळलेलाच नाहीये. डॉट बॉलची होते सांगता. डॉट बॉल या मॅच मध्ये जमवून ठेवतील. या मॅच मध्ये पुण्यनगरी पलसाई पलसझरी संघाला रोखून ठेवतायत जुई 11 होराले संघाच्या बॅटरला. तिसरा बॉल कैलासचा. तिसरा बॉल धीम्या गतीनं गुडलेनच्या स्पॉट वरती. लाईन लगेच बदलली. जबरदस्त बॉलिंग. 3 बॉल मध्ये धावसंख्या 1. पहिल्याच बॉल मध्ये झेल जर पकडली असती तर कदाचित 3 बॉल मध्ये 0 धावा देखील असू शकल्या असत्या. जर तरचं एक क्रिकेट. परंतु कैलास काय प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल मध्ये धावसंख्या ती 1. मॅच संपलेली नाहीये. 14चं लक्ष. स्लॉट मध्ये फटका फसला कव्हरला. नो मिस्टेक बाय द फिल्डर. पकडले सहज सोपी झेल आणि ते मात्र संपलाय नीरज या बॅटरचा खेळ.
फलंदाजी संघ देखील करतोय. लढतायत दोनही संघ लढतायत. 350-400 वर्षानंतर देखील स्वराज्यासाठी लढाया प्रत्येक मावल्याचं योगदान खरं तर स्वराज्यामध्ये आणि त्याच नंतर त्यांचंच मार्गदर्शन घेत आता दोनही संघ लढतायत मैदानाच्या आतमध्ये. एक या धावसंख्येवरती एक गडी बाद. बॉल संपले. 4 बॉल नंबर 5 इन ऍक्शन. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. नो कनेक्शन. बॅट अँड बॉल वन्स अगेन डॉट बॉल. निर्धाव चेंडू येतोय. मॅच बनले 5 बॉल मध्ये फक्त एकच धाव आहे. पहिल्याच बॉल मध्ये झेल सुटली तिथे मिळाली 1 रन. त्यानंतर एकही धाव मिळालेली नाही या मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना जुई 11 होराले संघाला काय घडतंय काय बिघडतंय. अंतिम बॉल. 5 बॉल तर चांगले फेकलेत कैलासनं. 6वा बॉल पुन्हा हवेत. जेलची नामी संधी. क्षेत्ररक्षक आलाय थोडा पुढे पडलाय बॉल. प्रयत्न चांगले होते. धावा मिळताय त्या बॉल वरती. 2-2च्या मदतीने धावसंख्या आहे ती 3. आता येणारे 6 बॉल 11 धावसंख्येची गरज आहे. 6 बॉल 11 धावा 6 बॉल. जशी दुसऱ्या षटकाला होते सुरुवात तोपर्यंत ऐकूया डीजेच्या सुंदर ध्वनीवर. पाहताय प्रत्येकाच्या खऱ्या अर्थानं प्रचंड मेहनत आहे. शपथ आम्हाला तलपत्या तलवारीच्या पातेची. शपथ आम्हाला तलपत्या तलवारीच्या पातेची. आस नसे आयुष्याची आणि भीती मृत्यूची. वाघालाही शांत करणारी जात मावल्याची. प्रत्येक मावल्यानं योगदान दिलंय स्वराज्यासाठी. त्याच मावल्यांचं मार्गदर्शन घेत एकीकडे 6 बॉल 11 तर एकीकडे 6 बॉल 11 धाबा वाचवण्याचं सामर्थ्य. कोण जिंकणारा सामना, कोण मिळवणार मेगा फायनलचं तिकीट, यासाठी ऑनगोईंग मॅच कडे लक्ष द्या. तमाम क्रीडा रसिकांचं देखील लक्ष केंद्रित करणारा सामना 6 बॉल 11 मेगा फायनल साठी चालू असलेला कडा संघर्ष. बॅट आणि बॉलचे युद्ध निमित्त शिवसेना चषक मेगा फायनल मध्ये जाण्यासाठी 6 बॉल 11. नागेचा पहिलाच बॉल फटका बसलाय. क्षेत्ररक्षक अनिकेत कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. पहिल्याच बॉल मध्ये फलंदाज होतोय बाद, परंतु रेफर केलाय डिसिजन. बॅटिंग करणाऱ्या टीमनं वेस्ट हाईट्स साठी हा रिव्ह्यू. नो बॉल आहे की नाही याची शहानिशा केली जाईल. पंच थर्ड अंपायर टेक्निकल रूम मधून सर्व काही चेक करतील आणि त्यानंतर हा डिसिजन सर्वांसमोर पुन्हा एकदा येईल. कॅच सर पकडले. बॉल वेस्ट हाईट आहे की नाही यासाठी चेक केला जाईल. नो बॉल महत्वाचा डिसिजन आहे खरं तर. बॅटरचा फुटवर्क, बॅटरचा शॉट आणि त्यानंतर बॉल कशा रीतीनं डिलिव्हर्ड होतोय विकेट वरती याची सगळी देखील शहानिशा केली जाईल. फेअर डिलिव्हरी. बॅटर इज आउट. फलंदाज होतोय बाद. मॅच मध्ये पुन्हा ट्विस्ट निर्माण होतोय. 5 बॉल मध्ये 11 रोमांचक सामना आहे. मॅच संपलेला नाहीये. मागील सामना कोण विसरेल. 2 बॉल 6ची आवश्यकता असताना आलेला षटकार. आता 5 बॉल मध्ये 11 धावसंख्येची गरज आहे. हा क्रिकेटचा खेळ. मोमेंटम शिफ्ट झालाय पुन्हा एकदा पुण्यनगरी पलसाई पलसझरी संघाकडे. जुई 11 होराले संघानं मोमेंटम मिळवलं होतं. मी तर म्हणेल 12 बॉल मध्ये फक्त 13 धावा खर्च केल्या होत्या. 14ची आवश्यकता होती. असं वाटत होते का सामना सहजरित्या जिंकेल जुई 11 होराले संघ. परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे. जिथे तुम्ही चुका करता तिथे तुम्ही संपता, परंतु हरल्यानंतर देखील तुम्हाला काहीतरी शिकण्यासारखा असतो. हा क्रिकेटचा खेळ आहे. 5 बॉल 11 मॅच संपलेली नाहीये. आलेला बॅटर एकच धाडस आखेल की इथे येणारा मोठा फटका. 5 बॉल 11ची आवश्यकता आहे. संघ जिंकण्यासाठी अमर येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 2 गडी बाद 3 धावसंख्या. बॉल संपले त्या षटकातील 1. 5 बॉलचा खेळ बाकी. 11 धावसंख्येची गरज. 14चं लक्ष होतं. लक्ष आता मोठं झालंय. 5 बॉल मध्ये 11 प्रत्येक बॉल मध्ये 2 धावा
कंपल्सरी अपेक्षित. नागेश बॉलिंग मार्क वरती. नागेशचा बॉल स्वीप करायचा होता. टॅपिंग क्रिकेटचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. वन्स अगेन डॉट बॉल. 4 बॉल 11. आता सामना कठीण होत चाललाय जुई 11 ओराले संघासाठी. एक मोठा फटका, प्रेशर रिलीज. त्यानंतर या मॅच मध्ये पुन्हा रागमीत होईल. 4 बॉल मध्ये 11. जबरदस्त सामना. सेमी फायनल नंबर 1 मेगा फायनल साठी धडक्याबाज खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल 11. बॅकफुटला जाऊन शफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगला पकडले. कॅच. मॅच मध्ये पुन्हा एकदा बॅकफुट वरती जुई 11 होराले संघ. आता 3 बॉल 11 ची आवश्यकता. हाच क्रिकेटचा खेळ. सातत्यानं प्रत्येक समालोचक उल्लेख करत असतो. क्षणार्धात बदलणारा क्रिकेटचा खेळ. जसं सरड्याला देखील रंग बदलायला वेळ लागत नाही ना, तितका वेळ क्रिकेटचा खेळ लगेच रंग बदलतो. 12 बॉल 14 हव्या होत्या आणि त्यानंतर आता 3 बॉल मध्ये 11. हा क्रिकेट क्षणार्धात बदललाय क्रिकेट. खरं तर या मॅच मध्ये काय कमबॅक केलंय कैलास न. त्यानंतर नागेश उघडा प्रत्येक बॉल योग्य टप्प्यावरती फेकतोय. 3 बॉल 11 ची गरज. इथे मिस्टेक केली आहे, चुकी केली आहे गोलंदाजानं. बीमरचा नो बॉलचा इशारा पंचांचा. कदाचित बॉल बॅटला कनेक्ट झाला असता तर या महत्वाच्या धावा येऊ शकल्या असत्या. जर तरच एक क्रिकेट, परंतु रन मिळते ती फक्त 1 नोची. नेक्स्ट बॉल फ्रीट. 3 बॉल मध्ये 10. नागेश उघडा पुन्हा एकदा थोडासा बॅकफुट वरती जाण्याचा प्रयत्न. पलसाई पलसझरी संघ. 3 बॉल 10. फ्रीटचा बॉल. स्क्रीनवरती पाहता जबरदस्त ग्राफिक केटीसीला इव्हेंट. फ्रीटचा हा बॉल घेऊन येतोय नागेश. फ्रीटचा बॉल धीम्या गतीनं. काय गोलंदाजी आहे नागेश उघडाची. बरेचसे सामने सोबलावरती जिंकून दिलेत पुण्यनगरी पलसाई पलसझरी संघाला. तो चुकी करणार नाहीये. चुकी जरूर झाली होती. बॉल कदाचित आता तो निसटला होता, व्यवस्थित गॅदर होऊ शकला नव्हता विकेटवरती आणि त्याच कारणास्तव नो बॉल. कमबॅक केले चांगला. आता 2 बॉल मध्ये 10 धावसंख्येची आवश्यकता आहे. मॅच संपली नाही. एखादा मोठा फटका या मॅच मध्ये शिरकाव. जय चाललाय नवीन फलंदाज. विजय होण्यासाठी आता जयला 2 मोठे फटके खेळावे लागतील. ते टीम जुई 11 होराले संघासाठी. परंतु 1 बॉल योग्य टप्प्यावरती फेकायचंय नागेश उघडाला. 14चा बचाव करत असताना काय गोलंदाजी राहिले. खरं तर बॅटर्सने निराश केलं या मॅच मध्ये, परंतु सांगितलं गोलंदाजांनी की इथे मॅच संपलेली नाहीये. आपल्या बलावरती, आपल्या गोलंदाजीवरती या मॅच मध्ये हा सामना आपण जिंकू शकतो. हा क्रिकेटचा खेळ आहे. इथे प्रयत्न करणाऱ्याला फल नेहमी यशस्वी मिळत असतं आणि प्रयत्न जबरदस्त केले. 2 बॉल 2 षटकार जर आले तर 4000 रुपये यांचं पारितोषिक एकनाथजी पार्टी यांच्या शुभाशय. बॅकफुटला जाऊन वॅकंड एरियामध्ये बॉल ढकललाय. लॉंग लेग मध्ये धावतोय बॉल. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. ओ वडा एफर्ट. जबरदस्त फिल्डिंग. डायव्हिंग एफर्ट दिले. स्वतःला झोकवलं आणि रन आउटच्या स्वरूपात बॅटर आउट. क्षेत्ररक्षकाचं कौतुक. हाच क्रिकेट आहे. शेवटपर्यंत लढला, धावत राहिला क्षेत्ररक्षक. बॉलला अडवलाय त्यामध्ये विकेट मिळते. फक्त धावा मिळत आहेत 2. आता एका बॉल मध्ये 8 धावसंख्येची आवश्यकता. पलसझरी संघाला एका बॉल मध्ये 8 धावा वाचवायच्या, तर एका बॉल मध्ये 8 धावा कशा होतील याचा विचार करावा लागेल. आता जुई 11 होराले संघाला देखील बॅटिंग मार्क वरती भरपूर साऱ्या चुका. 14 धावा मी तर म्हणेल अवघड नव्हत्या आणि त्याच कारणास्तव काहीतरी चुका झाल्या त्या टीम जुई 11 होराले संघाच्या. एका बॉल मध्ये 8. क्षेत्ररक्षण बदलतोय. क्षेत्ररक्षण विखुरलं गेलं होतं. आता पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल. एका बॉल मध्ये 8 ची आवश्यकता आहे. अमोल दरेकरचे प्रयत्न आहेत. एका बॉल मध्ये 8. काही घडू शकतं. क्रिकेटचा खेळ आहे. 1 बॉल 8.
खूप साऱ्या चुका 6 या धावसंख्येवरती 5 गडी बाद आहेत 2 षटकांच्या सामन्यामध्ये 14चं हे लक्ष होतं. निराशाजनक बॅटिंग, गोलंदाजांनी फार चांगली गोलंदाजी केली आज जुई 11 ओराले संघ आणि त्यानंतर बॅटिंग मार्कवरती झालेल्या चुका भरपूर काही सांगून जातोय. एका बॉलमध्ये 8. नेक्स्ट मॅच सेमी फायनल नंबर 2 बिग फाईट. 2 प्रतिद्वंदी एकाच ताकदीच्या एकीकडे क्रिस्टी कृत्या 11 खरसुंडी आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान सावने हा संघ. दोन्ही टीमला शुभेच्छा. नेक्स्ट मॅच आपल्या निर्णयावरती लगेच अंमलबजावणी करा. सेमी फायनल नंबर 2 आपल्या समोर येईल. त्यात पूर्वी जाऊयात ऑन गेग मॅच कडे. एका बॉलमध्ये 8 धावसंख्येची आवश्यकता क्रिकेटमध्ये घडलंय. एका बॉलमध्ये 8 गोलंदाजाची चुकी त्यावरती आलेला धाबा. नागेश उघडा हे कार्य निर्विघ्नपणे पार पाडील का? एका बॉलमध्ये 8. फिल्डिंग चेक केली जाते. एका बॉलमध्ये 8. प्रेशर नको या मॅच मध्ये. हा बॉल व्यवस्थित फेकायचा नागेश उघडाला स्कूल एंड कडून. तर बॅटर एकच संधी मागतोय की गोलंदाजानं चुकी करावी. चुकी केली नाहीये नागेशनं. हा येतोय निर्धाव बॉल. पलसाई पुण्यनगरी पलसधरी संघ पोहोचलाय मेगा फायनल मध्ये. भीमतेज क्रिकेट संघ बीडभीर आयोजित शिवसेना चषक 2025 मेगा फायनल मध्ये जाणारा पहिला संघ पुण्यनगरी पलसाई पलसधरी संघ. कॉंग्रॅच्युलेशन टीम. त्यानंतर हार्डलक जुई 11 होराले संघ. पटाकांच्या आतषबाजीनं मेगा फायनल मध्ये स्वागत पुण्यनगरी पलसाई पलसधरी संघाचं.